गणोजा देवी मंदिर भातकुली बद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। गणोजा देवी मंदिर हे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात असलेले एक स्थानिक पवित्र स्थान आहे। हे मंदिर गणोजा देवी या ग्रामदेवतेला समर्पित आहे, ज्यांना भातकुली परिसरातील लोक आपली कुलदेवता किंवा रक्षक देवता मानतात। अमरावती जिल्ह्यातल्या भातुकली तालुक्याचे ग्रामदैवत म्हणजे गणोजादेवी, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरूप मानली जाणारी ही गणोजादेवी अतिशय जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। चला तर आज दर्शन घेऊया गणोजा देवीच। या देवीला केलेला नवस हा पूर्ण होतोच अशी भाविकांची श्रद्धा आहे। यामुळे महाराष्ट्रभरातील भाविक गणोजा देवीच्या दर्शनासाठी येतात। या मंदिराशी संबंधित काही महत्त्वाच्या माहिती खालीलप्रमाणे। 1. स्थान आणि महत्त्व। भातकुली हे अमरावतीपासून सुमारे 25 ते 26 किलोमीटर अंतरावर असलेले ग्रामीण भागातील तालुका आहे। अमरावतीवरून भातकुली 15 किलोमीटर आणि भातकुलीवरून डावीकडे जवळपास 10 किलोमीटर असे एकूण अंतर अमरावतीपासून 25 ते 26 किलोमीटर इतके पडते। गणोजा देवी यांना शेती, आरोग्य आणि समुदायाचे कल्याण साधणारी देवता म्हणून पूजले जाते। नवरात्र, हरियाली अमावस्या किंवा स्थानिक सणांदरम्यान येथे विशेष पूजा, अर्चना आणि उत्सव साजरे केले जातात। 2. देवीचे स्वरूप आणि पूजा। गणोजा देवी ह्या शक्ती, दुर्गा, कालीच्या स्थानिक अवताराचे प्रतीक मानल्या जातात। लोकविश्वासानुसार त्या ग्रामरक्षण करतात, रोग, व्याधी आणि नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देतात। मंदिरात देवीची मूर्ती किंवा प्रतीक, विशिष्ट दगड, कलशी असू शकते, जी ग्रामदेवता परंपरेशी सुसंगत आहे। 3. सांस्कृतिक परंपरा। महाराष्ट्रात ग्रामदेवतांच्या पूजेची प्राचीन परंपरा आहे। उदाहरणार्थ, म्हसोबा देवी, तुळजा भवानी, वनशंकरी यांसारख्या देवतांची पूजा केली जाते। गणोजा देवी ह्या याच परंपरेचा भाग आहेत। या देवीशी निगडीत अनेक लोककथा, चमत्कारिक घटना किंवा ऐतिहासिक घटना मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या पोहोचल्या आहेत। 4. मंदिराची माहिती आणि प्रवास। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुका। अमरावती शहरापासून खोलापुरी गेटपासून रस्त्याने सहज प्रवास करता येतो। वेळ: मंदिर सकाळी 6 ते संध्याकाळी 8 पर्यंत खुले असते। विशेष सणांदरम्यान रात्री आरती होते। सण, उत्सव, नवरात्री, गुढीपाडवा, दिवाळी इत्यादी सणांदरम्यान येथे मोठा जनसागर असतो। काही वेळा ग्रामस्थांची यात्रा किंवा मेळ्यासारखे आयोजन केले जाते। 5. संशोधनाची गरज। गणोजा देवी आणि त्यांच्या मंदिराबद्दल इंटरनेटवर किंवा लिखित स्वरूपात फारशी माहिती उपलब्ध नाही। अधिक तपशिलासाठी स्थानिक निवासी, मंदिराचे पुजारी किंवा महाराष्ट्रातील लोकसाहित्य संशोधकांशी संपर्क साधावा लागेल। भातकुली परिसरात गणेश आणि शिव मंदिरेही प्रसिद्ध आहेत, ज्यामुळे या क्षेत्राचे धार्मिक महत्त्व लक्षात येते। मी तर आलो माझ्या संपूर्ण फॅमिलीसह गणोजा देवी दर्शनासाठी, तर तुम्ही कधी येता? आणि हो, जर तुम्हाला या मंदिराच्या इतिहासाशी निगडीत कोणतीही कथा, पूजाविधी किंवा फोटो माहीत असतील तर कृपया ते सामायिक करा। स्थानिक संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ही माहिती अमूल्य ठरू शकते।